डिफरेन्शिएशन चॅप्टर चालू होतं, त्यात आपली एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केली होती आपण. कंपोजिट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. कंपोजिट फंक्शनचे हे फॉर्म्युले जे लागणार आहे, आपण डायरेक्ट फॉर्म्युले लर्न करू नका. फॉर्म्युले आपण नोट डाऊन केलेले. फॉर्म्युले क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज करा, म्हणजे फॉर्म्युले ऑटोमॅटिक लर्न होतील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. 7th एक्झाम्पल पासून आपण स्टार्ट करणार आहे टिल 18 एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 18 एक्झाम्पल आहे, त्यात आपण 7 पर्यंत आलो होतो. आता मी 7th एक्झाम्पल लिहितो. 7th एक्झाम्पल काय आहे, y इज इक्वल टू कोसेक रूट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. ओके, y इज इक्वल फंक्शन काय माझा, y इज इक्वल टू कोसेक ऑफ रूट कॉस एक्स आहे. रूट कॉस एक्स. आता जर मी कॉसच्या जागी एक्स ठेवला तर फंक्शन काय होतं माझा, फंक्शन काय होतं, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स बनतो माझा. y इज इक्वल टू कोसेक ऑफ एक्स बनतो. आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह, डायरेक्ट कोसेकचा डेरिव्हेटिव्ह इथे आहे माझ्याकडे, दॅट इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे मी हा फॉर्म्युला यूज करून डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आणि हे रूट कॉस एक्स आहे, रूट कॉस एक्स मध्ये हा माझा एक कंपोजिट फंक्शन आहे. मग मी नंतर त्याचं पण डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, क्लिअर. काय क्वेश्चन कळाला तर आपण सॉल्व्ह करू शकतो. दॅट फोर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, dy बाय dx. मी थोडं साईड लिहितो कारण की कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मोठा आहे, दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस कोसेक एक्स. कोसेक एक्स आहे. ओके, पण एक्सच्या जागेत काय आहे, रूट कॉस एक्स इंटू कॉट एक्स. एक्सच्या जागेत काय आहे, रूट कॉस एक्स इंटू रूट कॉस एक्स. हा एक कंपोजिट फंक्शन आहे, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ रूट कॉस एक्स. आता ही टर्म तशीच कॉपी होईल, दॅट इज आपल्याला आता रूट ही टर्म तशीच लिहायची, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. therefore dy by dx is equal to minus cosec of root cos x into cot of root cos x into derivative of, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट कॉस एक्स आहे, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस घेता येणार नाही, हा रूट कॉस एक्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर रूट मध्ये एक्स लिहिलं, मला अगोदर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह माझ्याकडे आहे, दॅट इज द रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. आणि एक्सच्या जागी काय, कॉस एक्स आहे. हा पण एक कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे मला आणखी कॉस एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, आधी डेरिव्हेटिव्ह मी रूट एक्सचं घेतो. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय सांगितलं मला, दॅट इज 1/2 रूट एक्स जागी काय, कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. क्लिअर आहे. देअरफॉर नेक्स्ट स्टेप आपली ह्या इथपर्यंत आता तसंच रिपीट होईल. दॅट फोर डी बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स इंटू 1/रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. काय सांगितलं मला तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय, दॅट इज द मायनस साइन एक्स. मायनस साइन एक्स. आता फंक्शन्स आपले कंप्लीट झाले. आता याला आपल्याला प्रॉपरली अरेंज करायला लागेल. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस आणि हे मायनस प्लस बनेल. देअरफॉर हे साइन एक्स आणि हे रूट कॉस एक्स मी पुढे घेतो, हे रूट हे बॉटमचं 2 पण पुढे घेतो, दॅट इज 1/2 इंटू साइन एक्स अपॉन रूट ऑफ कॉस एक्स इंटू राहिलेले टर्म दॅट इज द कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स. एक्झाम्पल एकदम इझी आहे, फक्त अंडरस्टँड करा आणि फंक्शन्स कॉम्पोजिट कसे आपल्याला आणखी एंड पर्यंत करता येईल ते बघा. ओके, स्क्रीनशॉट घ्या. एक्झाम्पल 8 एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. माझं 7th एक्झाम्पल कंप्लीट झालं. चलो 8th एक्झाम्पल. एट एक्झाम्पल मी दिले. 8th एक्झाम्पल फंक्शन्स काय, y इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये कॉस इंटू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा, सी
पहिला क्वेश्चन एक्सप्लेन करतो, फॉर्म्युला कोणता लागणार ते बघूया आणि नंतर आपण एक्झाम्पल स्टार्ट करू. सी y इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये काय ते टर्म आहे, या टर्मला जर मी x मानलं तर मला डायरेक्ट लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय माझा 1/x आहे. मग इथपर्यंत माझं पहिलं फंक्शन मला सॉल्व्ह करता येईल. नंतर कॉस ऑफ हे ब्रॅकेट म्हणजे कॉस एक्सचा पण मला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. नंतर हे पण एक कंपोजिट फंक्शन आहे, याचं पण लास्टला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ओके, स्टेप बाय स्टेप चला. पहिले कंप्लीट लॉगचं, देन कॉसचं आणि मग नंतर ब्रॅकेटचं. दॅट इज द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx इज इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे, दॅट इज द कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस फायचं डेरिव्हेटिव्ह काय. तुम्ही म्हणता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज द लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/x म्हणजेच ही 1 ही ब्रॅकेट म्हणजे टर्म, that is the cos of x cube minus 5 into derivative of ही आतमध्ये ब्रॅकेटची टर्म, that is the cos into x cube ब्रॅकेट x cube minus 5. ही टर्म आता रिपीट होईल, that is the dy by dx is equal to 1 cos of x cube minus 5 into cos x चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणताय. आता ही टर्म विसरून जा, ही जर समजा cos आणि हे x आहे, मग मला cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साइन x, दॅट इज द मायनस साइन x जागा काय आहे, x क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 5 dy बाय यापर्यंत इथपर्यंत टर्म रिपीट होईल, दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू 1 cos of x cube minus 5 into minus sin x cube minus 5 into derivative of x cube काय, that is x raised to n. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय म्हणताय मला, therefore x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय n into x minus n minus 1 आहे. आणि हा मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉन्स्टंट आहे, 0 येईल. therefore x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 3 into x स्क्वेअर. माझे प्रत्येक टर्म सिम्प्लिफाय झाले, प्रत्येकाचं मी डिफरन्शिएशन घेतलं. आता मला लास्टला प्रॉपरली अरेंज करायचं. अल्जेब्रिक फंक्शन मी स्टार्टिंगला लिहितो, therefore dy by dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर. ओके, ही मायनस साइन पुढे देतो, 3x स्क्वेअर इंटू साइन ऑफ x क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ x क्यूब मायनस 5. बघा इथेच आन्सर संपलं नाही, मला पुढे आणि सिम्प्लिफाय कसं करता येईल. x क्यूब मायनस 5 दोन्ही पण अँगल सेम आहे. हा कसा बनतो, दॅट इज साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स आधीच्या पण एक्झाम्पल मधलं इज इक्वल टू टॅन एक्स. देअरफॉर हे सिम्प्लिफाय करायला लागेल. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर इंटू टॅन ऑफ x क्यूब मायनस 5. हे झालं माझं फायनल आन्सर. मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल, कारण की ज्यावेळेस ठीक आहे बोर्डाला तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं, समजा आठवलं नाही, पण जर ऑप्शन सीईटीला सॉल्व्ह करता यावेळेस जर टॅन मध्ये असेल तर तुम्हाला हे कन्वर्जन करावं लागेल, अदरवाइज आन्सर भेटणार नाही. चलो, हा झाला माझा 8th एक्झाम्पल. क्लिअर आहे, स्क्रीनशॉट घ्या किंवा सॉल्व्ह करा. एट एक्झाम्पल. 9th एक्झाम्पल घेतो. 9th एक्झाम्पल काय, y इज इक्वल टू e रेस टू 3 साइन स्क्वेअर x मायनस हे वरच आहे, दॅट इज मायनस 2 कॉस स्क्वेअर x. e रेस टू सगळ्या टर्म्स आहे, हे e रेस y इज इक्वल टू e रेस टू या सगळ्या टर्म्स आहे. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हे वरच्या सगळ्या टर्म विसरून जा, दॅट इज ई रेस टू समथिंग, ई रेस टू एक्स आहे. हा फंक्शन कसा बनेल, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आणि माझ्याकडे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तुम्ही म्हटला माझ्या इकडे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स म्हणजे सेमच आहे. देअरफॉर मी काय करेल, पहिले ह्या कंप्लीट टर्मची डेरिव्हेटिव्ह घेईल, दॅन या कंपोजिट फंक्शन ह्या फंक्शनची आणखी पुढे पण डेरिव्हेटिव्ह घेईल. स्टेप बाय स्टेप चला. ओके, that is differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय, मोठ्या टर्म्स मी थोडं साइडला लिहितो, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, म्हणजे therefore e रेस टू 3 sin स्क्वेअर x मायनस
2 cos square x into d by dx of 3 sin square x minus 2 cos square x. ह्या टर्मची आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता लक्षात घ्या, इथे कन्फ्युजन नाही करायचं. हा एक्स रेज टू, इथे जर समजा फॉर एक्झाम्पल तुमचा एक्स स्क्वेअर, ओके, एक्स स्क्वेअर आणि इथे एक्स असेल तर या टर्मचं मिनिंग काय होतं, दॅरफोर साइन एक्स ब्रॅकेटमध्ये कंप्लीट मग स्क्वेअर. अंडरस्टूड? म्हणजे हे एक्स रेज टू एन फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पण ज्या वेळेस जर हा स्क्वेअर ह्या एक्स ला असेल, एक्स रेज टू एक्स स्क्वेअर, याचा मिनिंग डिफरंट आहे. याला तुम्ही एक्स रेज टू एन म्हणता येणार नाही. कळलं? क्लिअर आहे? जर साइन स्क्वेअर एक्स असेल तर याला ब्रॅकेट देऊन याला एक्स रेज टू एनच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करून तो एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला यूज करू शकतो. पण जर इथे साइन एक्स रेज टू साइन स्क्वेअर असेल तर याला साइन एक्स रेज टू एनचा आपला डेरिव्हेटिव्ह यूज करायचा नाही. तर याला कशाचा डेरिव्हेटिव्ह करायचा, पहिले साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागेल. हे दोन्ही डिफरंट आहे. दॅरफोर इथे कन्फ्युजन करायचं नाही. हा साइन स्क्वेअर एक्स आहे, दॅरफोर याला एक्स रेज टू एन फॉर्म मध्ये आपल्याला एन फॉर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह यूज करायचा. ओके, ही टर्म्स माझी आहे ती कंप्लीट तीच सेम राहणार आहे. दॅरफोर dy by dx इज इक्वल टू e रेज टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता सी हे 3 बाजूला घेतो, 3 चा काय मल्टिप्लिकेशन मध्ये त्यामुळे तो 3 बाजूला इंटू हा काय बनेल माझा सिम्प्लिफाय केल्यानंतर दॅट इज द साइन एक्स, साइन ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेज टू एन असणार. ओके, दॅरफोर इज इक्वल टू काय बनेल माझा, मी थोडं सिम्प्लिफाय करतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेत नाही त्यामुळे इथे डायरेक्टली लिहितो. इथं पहिलं साइन एक्स 3 साइन एक्स ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर मायनस 2 याला पण चेंज करतो एक्स रेज टू एन, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेताना इझी जाईल. दॅरफोर dy by dx इज इक्वल टू e रेज टू 3, स्टेप वाढवू दे आपण, आन्सर क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे, 2 cos स्क्वेअर एक्स इंटू याचा टर्म काय 3 तसं मल्टिप्लाय एक्स रेज टू एन झाला आपला, एक्स रेज टू एन आहे. अंडरस्टूड? एक्स रेज टू एन, एक्स रेज टू एन म्हणजे काय, एन डेरिव्हेटिव्ह काय आहे एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, म्हणजे हा माझा एन काय म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय एक्स म्हणजे काय माझा साइन, आणि 2 मायनस 1 काय बनतो माझा साइन, 2 मायनस 1 1च बनतो, 1 आपण लिहित नाही. क्लिअर आहे? इथपर्यंत संपत नाही आन्सर. हा माझा एक्स काय आहे, एक्स रेज टू एक्स काय माझा साइन एक्स आहे, म्हणजे त्याला मला आणखी दॅरफोर डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता इथे लिहित नाही मी डायरेक्टच घेतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स घ्यावं लागेल. कंपोजिट फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन आणखी एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स इंटू कॉस एक्स. क्लिअर आहे? सेम आता सेकंड पण 2 इंटू, आता मला सांगा 2 इंटू हा 2 पुढे गेल्यानंतर 2 इंटू कॉस एक्स एक्स रेज टू एन, एन काय माझा 2 मायनस 1 लिहितो. आता इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, हे झालं माझं कम्प्लीट सॉल्व आन्सर. ओके, आता मी थोडं सिम्प्लिफाय करतो. दॅरफोर dy by dx इज इक्वल टू e रेज टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस एक्स इंटू 3 2 जा 6 साइन एक्स कॉस एक्स, हे मायनस आणि हे मायनस काय बनलं माझं प्लस कॉस एक्स प्लस 4, आता साइन आधी लिहितो साइन एक्स प्लस कॉस एक्स dy by dx e रेज टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू हे ब्रॅकेट मध्ये इंटू 6 साइन एक्स कॉस एक्स प्लस 4 साइन एक्स कॉस एक्स, किती बनेल माझा दॅरफोर 10 साइन एक्स कॉस एक्स. ओके, आता हे थोडं अल्जेब्रिक टर्म पुढे घेतो. दॅरफोर इज इक्वल टू dy by dx इज इक्वल टू 10 साइन एक्स कॉस एक्स इंटू e रेज टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स.
आता आणखी जर मॉडिफाय करायचं असेल तर कसं करणार, आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये पण आपल्याला आन्सर आणता येतं. कसं आणता येतं बघा, जर ऑप्शन्समध्ये तुम्हाला सीईटी मध्ये समजा इन टर्म्स ऑफ दिस फॉर्म्युला असेल तर हे आन्सर आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये मॉडिफाय करता येईल. कसं, सी हा माझा 10 आहे, तर मी त्या 10 ला कसं लिहू शकतो, दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू 2 लिहू शकते, 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स इंटू ही टर्म तशी, दॅट इज 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स चा काय फॉर्म्युला माहिती, दॅट इज द साइन 2x. therefore dy by dx is equal to 5 into sin 2x into e raised to 3 sin square x minus 2 cos square x. हे झालं माझं फायनल आन्सर. हे माझं फायनल आन्सर. नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 नोट डाउन करा. क्वेश्चन नंबर 10 देखेंगे. अभी 9 खत्म हुआ है, 10 इसका क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 क्या है, y इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 9 नंबर 10, y इज इक्वल टू हिंदी. क्वेश्चन नंबर 10 क्या है यहाँ पे, क्वेश्चन नंबर 10 क्या है, y इज इक्वल टू कॉस स्क्वायर इंटू ब्रैकेट लॉग ऑफ x प्लस क्वेश्चन नंबर 10 है y इज इक्वल टू कॉस स्क्वायर x लॉग x प्लस 7. ये क्वेश्चन नंबर 10 थे. बहुत ही एकदम इजी सवाल है. अगर मैंने अभी सी कॉस स्क्वायर ब्रैकेट में लॉग x प्लस 7 है और ये लॉग x प्लस 7 को अगर मैं x लिखता हूं तो क्वेश्चन कैसे बनेगा, देखो एक्स वाई इज इक्वल टू कॉस स्क्वायर इंटू एक्स. तो आपने बोला मेरे को ये 2 है जो है ये कंप्लीट ब्रैकेट से बाहर आके मेरे का क्वेश्चन कैसे बनेगा, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर बनेगा. कॉस मधला मी जर एक्स मानला तर क्वेश्चन आणखी मोर सिम्प्लिफाय होईल, दॅट इज द y इज इक्वल टू एक्स रेज टू एन एक्स रेज टू 2. म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला, एक्स रेज टू 2 म्हणजे एक्स रेज टू एन च्या फॉर्म मध्ये बनला जर मी ह्या टर्मला मी एक्स मानलं तर. ओके, तर मला आधी एक्स रेज टू एन म्हणजे कॉस रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, नंतर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, मग त्याच्या अगोदर मला कॉस एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, मग नंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता सिम्प्लिफाय आन्सर आपण एक स्टेप बाय स्टेप लिहू. दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, वाय dy बाय dx इज इक्वल टू अभी कॉसचं काय डेरिव्हेटिव्ह, कॉसला मी थोडं सिम्प्लिफाय करतो, कॉसला लिहितो कॉस इंटू क्वेश्चनला थोडं सिम्प्लिफाय करतो. ओके, थोडंसं आणखी क्वेश्चनला सिम्प्लिफाय करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 7 इंटू ब्रॅकेट आणि नंतर स्क्वेअर आहे. मग माझा क्वेश्चन कसा बनला, एक्स रेज टू एन आणि एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे एन इंटू एक्स मायनस 1. देयरफॉर डिफरेंशिएट विथ, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपने बोला डी वाई का डेरिवेटिव क्या है, डी वाई बाय डी एक्स. ठीक है, मैंने लिखा इज इक्वल टू, आपने बोला एक्स का डेरिवेटिव क्या है, एक्स इंटू एक्स माइनस 1. ओके, एक्स क्या है, दैट इज द 2 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 7. ठीक है, और 2 माइनस 1 1 है.
ओके. ब्लॅक मार्क. dy by dx 2 x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय 2 into cos of log x plus 7a into derivative of dy by dx into derivative of काय cos of log of x plus 7. यहाँ पे खत्म होता है क्या? नहीं, अब ये डेरिवेटिव लेना पड़ेगा. Therefore dy by dx ही टर्म आपला रिपीट होईल. दॅट इज 2 into cos of log of x plus 7 into derivative of cos x. आता हा cos into x आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x into मायनस sin of log of x plus 7 into derivative of log of x plus sin. dy by dx is equal to 2 into cos of log of x plus 7 into minus sin of log of x plus 7. log x चा डेरिव्हेटिव्ह हा टर्म विसरून जा. आता फक्त मी टर्म काय घेतो log x चा डेरिव्हेटिव्ह काय माझ्याकडे. तर तुम्ही म्हणता log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 by x into डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1 by x म्हणजे माझा x plus 7 into derivative of x plus 7 आहे. into derivative of x plus 7 म्हणजे दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus 7. आता मी डायरेक्ट करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus 7 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो into डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 चा कॉन्स्टंट 0 येतो. देअरफॉर 1 येतो त्यामुळे इथे 1 लिहितो. ओके, सिम्प्लिफाय करू आपण त्याला. दॅट इज द dy by dx इज इक्वल टू 2 याला मी बाय घेतो मायनस 2 cos of log of x plus 7 sin of log of x plus 7 upon x plus sin 2 sin x log x. आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करता येईल. दॅट इज द sin 2x 2 sin x cos x. कारण की दोन्ही पण व्हॅल्यू x ची व्हॅल्यू माझी सेम आहे. therefore is equal to dy by dx is equal to मायनस काढून टाका. दॅट इज मायनस हे 2 sin x cos x काय बनेल. दॅट इज द 2 into sin of 2 आणि x काय माझा x काय 2 sin x cos x म्हणजे x काय log of x plus 7 upon x plus 7. हे झालं माझं सिम्प्लिफाईड आन्सर. सिम्प्लिफाईड आन्सर. बघा इथे हा x आणि x ची व्हॅल्यू सेम आहे त्यामुळं हा फॉर्म्युला यूज केला. 2 into sin x cos x म्हणजे 2 into sin x cos x. हा x काय माझा हा. देअरफॉर 2 into sin तसं आपला फॉर्म्युला काय 2 sin 2x म्हणजे sin 2 आणि x काय व्हॅल्यू माझी log of x plus 7. क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. y is equal to tan of cos of sin x. y is equal to y is equal to tan of ब्रॅकेट मध्ये cos into sin x आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्या टर्मला मी x म्हणलं तर माझा आन्सर क्वेश्चन का सिम्प्लिफाय y इज इक्वल टू tan x असा बनेल. माझ्याकडे tan x चा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय म्हणताय x स्क्वेअर x आहे.
मग मी या टर्मची कंप्लीट डेरिव्हेटिव्ह घेईल, नंतर कॉसची डेरिव्हेटिव्ह घेईल आणि नंतर साईनची डेरिव्हेटिव्ह घेईल. देअरफॉर विल स्टार्ट विथ द आन्सर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तुम्ही सांगितलं मला, दॅट इज अ सेक स्क्वेअर एक्स जागी काय सेक स्क्वेअर एक्स कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx या टर्मची, दॅट इज द कॉस ऑफ साइन एक्स. देअरफॉर ही टर्म आता रिपीट होईल, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हे साई विसरून जा. समजा कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्सच्या जागी काय साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस झाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्या कॉस, याला ब्रॅकेट मध्ये घ्या कॉस साइन एक्स इंटू मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं मला तुम्ही कॉस एक्स इंटू कॉस एक्स. आता थोडं सिम्प्लिफाय होईल, दॅट फॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ साइन एक्स कॉस एक्स इंटू सेक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ साइन एक्स. क्वेश्चन नंबर 11. चला क्वेश्चन नंबर 12 घेऊ. क्वेश्चन नंबर 12, 11 कंप्लीट झाला आपला. 12 घेऊ. y इज इक्वल टू फंक्शन काय y इज इक्वल टू सेक ब्रॅकेट मध्ये टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि ब्रॅकेट कंप्लीट या टाइप फंक्शन आहे. सिंपल एक्झाम्पल एक्स सेक एक्स आहे, याला कंप्लीट ब्रॅकेटला एक्स म्हणा आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह माझा काय सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स, पण एक्स चा काय माझा टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx इज इक्वल टू सेकचा डेरिव्हेटिव्ह काय बोलला तुम्ही सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स, सेक एक्स चे काय टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4 सेक एक्स टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4 हा झाला माझा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे पण कंप्लीट फंक्शन, याला पण आपला डेरिव्हेटिव्ह करायला होता इनटू dy बाय dx ऑफ ये ब्रॅकेट दॅट इज टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी या इथपर्यंत आपली टर्म रिपीट होईल. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू सेक टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. ओके, नंतर या ब्रॅकेट मधला एक्स स्क्वेअर प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह. टॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचा काय दॅट इज द इनटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4 into derivative of dy dx of x square plus 4. Therefore dy by dx is equal to sec bracket tan of x square plus 4 tan of tan x square plus 4 into sec square x square plus 4 into derivative of x square plus 4 x raised to n 2x and half constant is 0, therefore multiplied by 2x.
therefore फाइनल आंसर लिखो dy by dx is equal to sec of tan x square plus 4 tan ब्रॅकेट मध्ये tan x square plus 4 into sec square x square plus 4 हे अल्जेब्रिक टर्म आहे, तर अल्जेब्रिक टर्म आपण पुढे घेऊ, therefore अल्जेब्रिक टर्म थोडी पुढे घेऊ into 2x dy by dx is equal to हे आपला आन्सर झाला. याला आणखी सिम्प्लिफाय करता येईल का? सिम्प्लिफाय कसं करता येईल? जर समजा मी ह्या टॅनला नाही करता येत नाही, फायनल आन्सर म्हणजे टॅन मध्ये ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये पण ब्रॅकेट आहे, तर नाही सिम्प्लिफाय 1/cos पण नाही घेता येईल, 1/cos स्क्वेअर पण नाही घेता येईल. ठीक आहे, इथपर्यंत आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 13 बघू आपण. क्वेश्चन नंबर 13. 12 झाला. क्वेश्चन नंबर 13. y is equal to e raised to log of ब्रॅकेट मध्ये log x raised to minus log of x square. इथे ब्रॅकेट कंप्लीट. e raised to log. आता इथे नाही का, लक्षात घ्या, इथे लॉगच्या प्रॉपर्टीज आपल्याला थोड्या ऍड करायला लागेल. लॉगच्या प्रॉपर्टी 2-3 लॉगच्या प्रॉपर्टीज आहे ह्या एक्झाम्पल मध्ये. देन आणखी इथे पण आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करायची आहे, इथे यूज करायची आहे. तर 2-3 प्रॉपर्टी आपण लॉगचे लिहून घेऊ आणि ते फॉर्म्युलेमध्ये ऍड करू. आता 2-3 प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या? दोन एक तर लॉग ईचं व्हॅल्यू असतो 1. दॅन लॉग ऑफ m रेज टू n आपल्याला कसं लिहिता येईल? दॅट इज द n इंटू लॉग ऑफ m, म्हणजे ही वरची व्हॅल्यू पुढे लिहिता येते. आणि लॉग ऑफ n रेज टू m असेल तर याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल लॉग m अपॉन लॉग n. बघा, लॉग ई ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. लॉग m रेज टू n असेल तर हा n माझा पुढे जाईल, ही लॉगची प्रॉपर्टी आहे, म्हणजे मला असं पण लिहिता येईल. आणखी लॉग m आणि बेसला डबल n असेल तर लॉग m आणि लॉग n याला मला सिम्प्लिफाय म्हणजे दोन्ही याच्यामध्ये सेपरेट लिहिता येईल. ओके, आणखी एक प्रॉपर्टी आहे जी आपल्याला याच्यामध्ये यूज करायची. देअरफॉर लॉग ऑफ दॅट ई रेज टू, समजा तुमचा ई रेज टू लॉग ई रेज टू, आता ई रेज टू एक्स असेल तर इज इक्वल टू हा कंप्लीट ब्रॅकेट माझा इज इक्वल टू मी एक्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, आता इथे लॉग काहीच नाहीये, लॉग इथे काहीच नाही, म्हणजे माझा ई असतो तो. ओके, बेसमध्ये, कारण की लॉग ई म्हणजे काय? 1, म्हणजे इथे मी 1 लिहिलं तरी 1 ची व्हॅल्यू काय येते? म्हणजेच लॉग ई. देअरफॉर मी ह्या कंप्लीट ब्रॅकेटला ई रेज टू समथिंग लॉग समथिंग असेल, एक्स ची व्हॅल्यू असेल. आता ई रेज टू लॉग ह्या एक्स मानला तर माझं एक्झाम्पल कसं बनेल? दॅट फॉर वाय इज इक्वल टू ई रेज टू लॉग ऑफ हे एक्स घेऊ, ही कंप्लीट फंक्शन मी एक्स घेतो, तर मग लॉग ई रेज टू लॉग ऑफ एक्स, आणि हा माझा ई इथे बॉटम मध्ये असतो. मग इज इक्वल टू कंप्लीट टर्म एक्स आहे, आणि मग माझं एक्स काय? हा आहे. देअरफॉर माझा क्वेश्चन कसं बनेल? वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट मध्ये एक्स इंटू लॉग ऑफ एक्स होल स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कंप्लीट. समजलं? ही प्रॉपर्टी यूज करून मला आन्सर, हे जो क्वेश्चन आहे असा सिम्प्लिफाईड होतो, आणि मग नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लक्षात घ्या, आता हे 2-3 जे फॉर्म्युले लिहिले मी इथे लिहितो. देअरफॉर लॉग ऑफ इथं 13 आहे, 14 लिहितो. लॉग ई ची व्हॅल्यू इज इक्वल टू 1. देन 15 लिहितो लॉग
m raised to n is equal to n into log m 16 log of m n बेस मध्ये आपल्याला कसं लिहिल log m upon log n आणि 17 e raised to log e raised to x is equal to x cube. ह्या लॉगच्या प्रॉपर्टीज. आता माझा कंप्लीट क्वेश्चन कसा बनेल या प्रॉपर्टी. आता मी थोडं आन्सर क्वेश्चन सिम्प्लिफाय करतो देन आन्सर लिहितो. म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनेल, पहिले प्रॉपर्टी लिहितो e raised to log e into log x is equal to x by using this log property. y is equal to x म्हणजेच काय माझा ही कंप्लीट ब्रॅकेट मध्ये टर्म दॅट इज द ब्रॅकेट मध्ये नाही कंप्लीट याच्यामध्ये log of x raised to square minus log of x square या टर्मचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. माझं क्वेश्चन आहे आतापर्यंत मी क्वेश्चन सिम्प्लिफाय करतो. आता मला लॉग आता याचा पुढचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. यानंतर मला इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अभी क्वेश्चन थोड़ा सिंप्लीफाई हो गया. अभी डायरेक्ट फॉर्मूले यूज कर सकते हैं. देखो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. y का डेरिव्हेटिव्ह क्या है, y का डेरिव्हेटिव्ह काय है dy बाय dx इज इक्वल टू हा काय टर्म आहे x रेज टू n फॉर्म्युला आहे. नंतर डबल आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पण हा टर्म काय x आहे, x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू x मायनस 1. therefore 2 into log of x into derivative of d by dx of log x मायनस हा सेम. आता बघा इथे कन्फ्युजन नाही करायचं. log x ब्रॅकेट मध्ये कंप्लीट केल्यानंतर हा रेज टू 2 आहे. इथे x स्क्वेअर आहे म्हणजे ही टर्म तुमची ही या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वेगळा येईल. therefore या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय log x स्क्वेअर आहे म्हणजे ही log इनटू ब्रॅकेट समथिंग आहे म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x स्क्वेअर आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअरचा 2x असं घ्यावं लागेल. आणि यामध्ये log x आणि या कंप्लीट ब्रॅकेट रेज टू 2 होता. therefore हा x रेज टू n च्या फॉर्म मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि इथे log x रेज टू 2 ह्या ब्रॅकेटला फक्त ह्या कंप्लीट एक x ला स्क्वेअर येतो. ओके त्यामुळे इथे log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे log x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. घाई करा चुकी इथे चुकलं म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह चुकणार. therefore log डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू 2x. ओके इथे x आणि x कॅन्सल होईल इथे राहील फक्त x. आता डायरेक्ट फायनल आन्सर करू. therefore dy by dx is equal to 2 into log of derivative log of x into derivative of log x is x 1 upon x minus इथे काय राहिलं माझं 1 upon x. आता यामध्ये 1 upon x कॉमन घेऊ शकतो. therefore फायनल आन्सर येईल dy by dx is equal to 1 by x ब्रॅकेट मध्ये काय राहिला माझा 2 log x 1 by x कॉमन घेतो 2 log x minus 1 ब्रॅकेट आन्सर कंप्लीट मायनस 1 येते. क्वेश्चन नंबर 13. चलो क्वेश्चन नंबर 14 बघू. क्वेश्चन नंबर 14 काय आहे y इज इक्वल टू साइन ऑफ रूट साइन x. या आधी पण हे एक्झाम्पल आपण भरपूर सॉल्व केलेले. बघा पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन या ब्रॅकेट ही जर कंप्लीट आपली टर्म घेतली आपण x मानली तर माझा क्वेश्चन काय बनेल y इज इक्वल टू साइन x. मग साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे माझा cos x आहे. मग नंतर डबल आपण साइन x चा डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि रूट x चा पण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ओके इथे रूट x चा पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथे डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx
साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय माझा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स रूट एक्स into derivative of root of sin root x dy by dx is equal to ही टर्म आता तशी रिपीट होईल cos of root sin into root x. आता हे टर्मची कंप्लीट सम समजा फॉर एक्झाम्पल साइन इंटू रूट एक्स असेल तर या टर्मला मी कंप्लीट एक्स मानलं तर माझी टर्म काय होती, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज 1/2 रूट एक्स आहे. आणि मग नंतर आपण साइन एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. 1/2 रूट ऑफ साइन एक्स रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx ऑफ साइन एक्स रूट एक्स. इथपर्यंत रिपीट करू. dy by dx इज इक्वल टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू 1/2 इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स. साइन ऑफ रूट एक्स, साइन ऑफ एक्स, साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ root x. Therefore dy by dx is equal to cos of root of sin of root x into 1/2 into sin root x into cos root x into 1/2 root x. काय कॅन्सल होते का, नाही होणार. ओके, तर मोर सिम्प्लिफाय आन्सर लिहू. देअरफॉर इज इक्वल टू dy by dx 1/2 रूट एक्स पुढे घेतो इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. नंतर हे 2 इंटू हे मल्टिप्लाय होईल, हा बनेल माझा 4 इंटू साइन ऑफ रूट एक्स अपॉन ब्रॅक ऊपर काय आलेलं, देअरफॉर कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. ओके, हे माझं फायनल आन्सर. माझं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 14 कंप्लीट झाला. चलो क्वेश्चन नंबर 15 देखेंगे. क्वेश्चन नंबर 14 कंप्लीट है. क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन 50 यहाँ पे लिखता हूँ. क्वेश्चन नंबर y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स लॉग ऑफ सेक इन ब्रैकेट सेक इंटू ब्रैकेट e रेज टू एक्स स्क्वायर ब्रैकेट क्लोज e रेज टू एक्स स्क्वेअर. समजा ह्या कंप्लीट टर्मला मी जर x मानला तर माझं क्वेश्चन कसं सिम्प्लिफाय, y इज इक्वल टू लॉग x. लॉग x ऑलरेडी माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह दॅट इज द 1/x. सेम स्टेप्स आहे, सेम पद्धतीने द्यायचं आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 ब्रॅकेट मध्ये काय सेक e रेज टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक e रेज टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. ही टर्म रिपीट होईल. dy बाय dx इज इक्वल टू 1 सेक e रेज टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स e रेज टू एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक e रेज टू एक्स स्क्वेअर. आता फॉर एक्झाम्पल या टर्मला मी x मानलं तर काय मग क्वेश्चन कसं बनेल, y इज इक्वल टू सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे माझ्याकडे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स. मग एक्सच्या जागी फक्त e रेज टू एक्स स्क्वेअर ठेवा. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक e रेज टू एक्स स्क्वेअर काय बनेल, सेक एक्स टॅन एक्स.
sec e raised to x square into tan of e raised to x square into derivative of e raised to x square. dy by dx is equal to इथपर्यंत रिपीट होईल x sec e raised to x square into sec e raised to x square tan e raised to x square into derivative of e raised to x square आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय काही पण असू द्या, ह्या टर्मला मी n मानलं तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, e raised to x आहे. therefore e raised to x square राहील into derivative of dy by dx of x square. dy by dx is equal to 1 upon sec e raised to x square into sec e raised to x square tan e raised to x square into e raised to x square into derivative of x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता लास्टली आन्सर थोडी मॉडिफाय करू. x e raised to x square आपल्याला x e raised to x square कट होईल. therefore dy by dx is equal to अल्जेब्रिक टर्म थोडा अगोदर घेतो 2x into e raised to x square into tan of e raised to x square. हे झालं माझं फायनल आन्सर. Question number 15 complete. Question number 16. 16 question number. Y is equal to log of e square log x. आता इथे मला बाकीच्या लॉगच्या प्रॉपर्टी यूज करायचे. ओके, मी तर आधी सांगतो पहिल्या अगोदर क्वेश्चन सिम्प्लिफाय करा, देन नंतर डिफरेंशिएट घ्या. ओके, बाय युजिंग द लॉग प्रॉपर्टी. घाई करू नका. क्वेश्चन आता मला सिम्प्लिफाय कसं करता येईल, मी ह्या फॉर्म्युलानुसार सांगितलं तुम्हाला की लॉग ऑफ एन इन बेसमध्ये एन असेल तर लॉग ऑफ एम अपॉन एन, तोच फॉर्म्युला यूज करून आपल्याला आन्सर थोडंसं क्वेश्चन थोडासा मॉडिफाय करता येईल. म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनेल, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई रेस टू 2. ओके, तर मला इथपर्यंत थांबायचं का नाही, आणखी लॉगची प्रॉपर्टी कोणती यूज करता येईल. देअरफॉर लॉग ऑफ ई रेस टू 2 आहे, ही टू द पॉवर मला पुढे घेता येईल बाय युजिंग द प्रॉपर्टी. ही लॉग ऑफ एन रेस टू एम रेस टू एन is equal to n into log f is equal to y is equal to log of log x is equal to 2 into log e. आणखी काय करता येईल की log e म्हणजेच काय, माझा log e म्हणजेच 1. therefore मला आणखी क्वेश्चन सिम्प्लिफाय झाला. y is equal to log of log x by 2 log x by 2. आता क्वेश्चन आणखी हा इथपर्यंत आपला एकदम सिम्प्लिफाय झाला. यापुढे आपल्याला एक्झाम्पल घेता येईल, डायरेक्ट डिफरेन्शिएशन घेता येईल. हा 1/2 मी साईडला घेतो. therefore y is equal to 1/2 into log of log x. आता इथे मला log x चं फंक्शन log x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर परत log x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. therefore डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 1/2 मल्टिप्लिकेशन तसंच ठेवा is equal to log of log x डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 log x into derivative of log x. okay, therefore dy by dx is equal to 1/2 into 1 upon log x into log x डेरिव्हेटिव्ह 1/x. आता थोडंसं सिम्प्लिफाय करू. therefore dy by dx is equal to 1/2x into 1 upon log x. हे झालं माझं सिम्प्लिफाइड आन्सर. क्वेश्चन नंबर 16.
कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी यूज केल्या ते इथे लिहून घ्या. ओके, कोणत्या घेतल्या, पहिलीवाली ही प्रॉपर्टी घेतली, दॅट इज द लॉग ऑफ m to the base n is equal to log of m upon log n. इथे कोणती यूज केली आपण, log m to the rest m n is equal to n into log of m, आणि ते log e is equal to 1. चलो क्वेश्चन नंबर 16 कंप्लीट है ना. क्वेश्चन नंबर 17 and 18. क्वेश्चन नंबर 16 कंप्लीट है ना. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 का है y is equal to log of log x ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 2. आता सी एक कंप्लीट ब्रॅकेट x रेज टू 2 या फॉर्म मध्ये येतं. therefore y is equal to, जर क्वेश्चन कसा बनेल, y is equal to x रेज टू n फॉर्म मध्ये बनेल. तर n फॉर्म मध्ये बनल्यानंतर आपला डेरिव्हेटिव्ह आहे दॅट इज x रेज टू n इज इक्वल टू n x मायनस 1. ओके, डायरेक्ट, कारण की ह्या ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट रेज टू 2a, तर हा माझा x आहे, हा माझा रेज टू 2a, मग x रेज टू n. माझ्याकडे काय होतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू फंक्शन हे लॉग कंप्लीट, दॅट इज लॉग ऑफ x n काय 2, n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 1 राहतो, मी 1 लिहिण्याची गरज नाही, इंटू या ब्रॅकेट जो आहे कंप्लीट त्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज द डी बाय डी एक्स इंटू लॉग एक्स. ओके, इथे ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या टर्म इथपर्यंत तसेच, दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, या टर्मला मी जर समजा या टर्मला मी लॉग x घेतलं तर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ लॉग x. dy by dx is equal to 2 into log into log x into 1 upon log x into log x derivative 1 upon log x into derivative of 1 upon log x into derivative of d by dx of log x. dy by dx is equal to 2 into log x multiplied by 1 upon log x into 1 upon log x into 1 upon x. आता थोड़ा सिंप्लीफाई करो, इज इक्वल टू dy by dx is equal to 2 upon x into log x upon log x into log x. कट को काहीच होणार नाही कारण की हे याला सगळं अटॅच आहे. हे माझं फायनल आन्सर. सेवन्टीन क्वेश्चन झालं. लास्ट क्वेश्चन घेऊ 18 क्वेश्चन. क्वेश्चन थोडा ट्रिकी दिसतो पण आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करू की सिम्प्लिफाय करू तर क्वेश्चन एकदम इझी बनेल. दिसतो खूप अवघड पण क्वेश्चन एकदम इझी आहे. सी क्वेश्चन नंबर 18 काय आहे, y इज इक्वल टू
साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. दोन्ही पण फंक्शन मायनसमध्ये तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल. मी तुम्हाला काय सांगितलं, एक्सच्या इथे स्क्वेअर असेल किंवा कोणताही स्क्वेअर असेल, क्यूब असेल, रेस टू 4 असेल, 5 रेस टू, हे ब्रॅकेट आपण याला बाहेर घेऊन ह्या कम्प्लीट टर्मला आपण रेस टू देऊ शकतो. म्हणजे माझा क्वेश्चन काय बनेल, इज इक्वल टू वाय इज इक्वल टू साइन ऑफ साइन स्क्वेअर रेस टू 2 मायनस कॉस ऑफ कॉस स्क्वेअर रेस टू 2. या टर्मला जर मी एक्स मानलं तर माझा या टर्मला मी जर एक्स मानलं तर माझा क्वेश्चन कसा बनेल, वाय इज इक्वल टू एक्स आहे. ओके, आणि हा रेस टू एन आहे, म्हणजेच काय वाय एक्स रेस टू एन बनेल. म्हणजे एक्स रेस टू एन म्हणजेच काय, माझा एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज एन इंटू एक्स मायनस 1. ओके, मग नंतर राहिलेले साईनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि मग नंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्यानंतर इथे पण कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्स स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. क्लिअर आहे, स्टेप बाय स्टेप करू. therefore differentiate with respect to x dy by dx. दोन्ही पण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ कारण की दोन्ही पण सबट्रॅक्शन मध्ये तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल माझा, 2 इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे ब्रॅकेट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एनचं काय, 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x square dy by dx is equal to 2 into sin x square into derivative of sin square x. okay, sin square x है, sin x square है, sin x square है, sin x square है. therefore म्हणजे तुम्हाला पहिले sin चं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आणि मग नंतर x square चं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय माझ्याकडे, कॉस एक्स इंटू यामध्ये काय म्हणेल माझा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागी काय माझा एक्स स्क्वेअर आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे 2x मायनस सेम याला तसं 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स, कॉस एक्स स्क्वेअर आहे, कॉस एक्स स्क्वेअर आहे, कॉस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज द मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय 2x. आता थोडं सिम्प्लिफाय करू. therefore dy by dx is equal to 2 काय बनेल माझा 4, 4 बनेल माझा, इथे काय बनेल माझा 4 आणि हा x इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय बनेल इथं प्लस काय बनेल इथं माझा 2 इंटू 4x इथे काय बनेल माझा साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर 2 इंटू 2 4x स्क्वेअर इंटू साइन एक्स स्क्वेअर. ॲडिशन केलं काय बनेल, therefore dy by dx is equal to 4x, हे दोन्ही पण टर्म काय माझ्या सेम आहे, 4x साइन स्क्वेअर एक्स प्लस इंटू कॉस स्क्वेअर एक्स 4 प्लस 4x साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स म्हणजे 4 हे 4 आणि 4 काय माझे दॅट इज इक्वल टू जर समजा मी यातला टोटल ॲडिशन केली तर किती बनेल, समजा मी 4 कॉमन घेतला, यातून 4 कॉमन घेऊ, 4 नाही 2 कॉमन घेऊ, नाही टोटल काय बनेल माझा 4x स्क्वेअर 4 प्लस 4 किती माझा समजा मी 8x साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स असं लिहिलं आणि ह्या 8x ला मी कसं लिहिलं समजा dy बाय dx इज इक्वल टू 4 इंटू 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स असं लिहिलं कारण हा माझा फॉर्म्युला बनला. कोणता फॉर्म्युला बनला, दॅट इज साइन 2x फॉर्म्युला बनला, 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स, एक्स काय एक्स स्क्वेअर आहे. ओके,
तर मग इथे काय लिहितो therefore dy by dx is equal to 4 into sin of 2x square. हे दोन्ही पण टर्म सेम आहे, ऍड केल्या 8 बनला, 8 ला मी स्प्लिट केलं 2 into sin square x into cos square x. तो फॉर्म्युला यूज केला sin 2x चा, दॅट इज 2 sin x, cos x ला डायरेक्ट दॅट इज द sin 2x x स्क्वेअर आणि x चा x स्क्वेअर आहे. हा माझा लास्ट एक्झाम्पल होता, दॅट इज द 18. लास्ट वाला थोडं एक्झाम्पल डबल एकदा ट्राय करा, म्हणजे थोडासा मॉडिफाय करून याला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे लास्ट क्वेश्चन. ओके, थँक्यू.